आणि या सगळ्याचा विचार करून सुप्रीम कोर्टानं मला वाटतं एक न्यायपूर्वक निर्णय दिले. जे षडयंत्र रचलं होतं प्रशासकाच्या माध्यमातून या गोकुळवर ताबा मिळवायचा ते हाणून पडलेलं आहे. हा महायुती अंतर्गत वाद त्या ठिकाणी, त्यामध्ये गोकुळ भरडला जाऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे. निवडणुकीच्या आधीच ह्यांच्यात एवढी भांडणं असतील तर उद्या निवडणुकीला सामोरं जाताना काय करणार आहे. प्रशासक नेमण्याची कारवाई झाली. अगदी 4 वाजता प्रशासक साताऱ्यावरून डायरेक्ट पोचतात. हे सगळा गोड बंगाल होता. या निवडणुकीत गोकुळ उत्पादक विरुद्ध बाकीचे असतात म्हणून आम्हाला आनंद आहे एका गोष्टीचा की आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं दूध उत्पादक म्हणून आम्ही स्वागत करतो. जे षडयंत्र रचलं होतं प्रशासकाच्या माध्यमातून या गोकुळवर ताबा मिळवायचा ते हाणून पडलेलं आहे आणि निश्चितपणे गोकुळचा दूध उत्पादक यामध्ये सकारात्मकरित्या उद्याच्या निवडणुकीमध्ये सहकार्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही सातत्यानं म्हणत होतो की 1200चा निकाल लवकर लावून या संस्था मतदानास पात्र करून, ज्या पात्र असतील त्यांना पात्र करून ताबडतोब निवडणुका घ्या. कारण की शेवटी मतदानाचा हक्क हा राहणं अत्यंत गरजेचं आहे. घाई गडबडीत राज्य शासनानं जो कायदा त्या ठिकाणी केला, शेवटच्या दिवशी अधिवेशनात ताबडतोब प्रशासक नेमण्याची कारवाई झाली. अगदी 4 वाजता प्रशासक साताऱ्यावरून डायरेक्ट पोचतात. हे सगळा गोड बंगाल होता आणि मला वाटतं एक दूध उत्पादकाला कोल्हापूर जिल्ह्यातला दिलासा मिळाला असं म्हणायला हरकत नाही. की आज निवडणुका पुढे जाणार असं वातावरण होतं. आज सुप्रीम कोर्टानं न्याय दिलेला आहे आम्हाला. त्यामुळे आता चर्चा सुरू होतील, एकदा ठराव गोळा झाले. कारण की शेवटी हे नंबर्सवर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून आहेत आणि म्हणून हा नंबर्सचा आकडा उद्या भविष्यकाळात काय होतो आणि कुठल्या पद्धतीनं जातो. म्हणून मी परवा देखील सांगितलं की आम्ही समविचारी जे येतील त्यांच्याबरोबर आम्ही आघाडी करू. इनामीचा दावा जो आहे तो आता मुश्रीफ साहेब न्यायालयात दाखल करतायत, कसं पाहता याकडे? नाही, मला वाटतं मी काल सुद्धा परवा सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं हा महायुती अंतर्गत वाद त्या ठिकाणी, त्यामध्ये गोकुळ भरडला जाऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे आणि कोल्हापुरातली जनता सुज्ञ आहे. हे निवडणुकीच्या आधीच ह्यांच्यात एवढी भांडणं असतील तर उद्या निवडणुकीला सामोरं जाताना काय करणार आहे. त्यामुळे निश्चितपणे एक चांगला पर्याय आम्ही देऊ. नाही, मला वाटतं जे मुद्दे सुप्रीम कोर्टासमोर त्या ठिकाणी आले की डिसेंबरमध्ये ही प्रक्रिया साधारणपणे त्या ठिकाणी सुरू झाली होती. हा कायदा केल्यानंतर ताबडतोब प्रशासक नेमण्याची जी घाई सरकारनं त्या ठिकाणी केली आणि या सगळ्याचा विचार करून सुप्रीम कोर्टानं मला वाटतं एक न्यायपूर्वक निर्णय दिले. मधल्या काळात विनय कोरे जे त्या घटक पक्षाचे आहेत त्यांनी तशा पद्धतीची काही प्राथमिक चर्चा अनेकांशी केली होती, परंतु त्यानंतर निवडणुकाच पुढं गेल्यामुळं ती चर्चा थांबलेली आहे. अजून तशा पद्धतीचा कुठला प्रस्ताव माझ्याकडे काय आलेला पण चर्चा पुन्हा होऊ शकते का? नाही, अजून प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे प्रस्ताव आला तर मग त्याचा विचार केला जाईल, परंतु आज प्रस्ताव नसल्यावर मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार. हा निर्णय कोणाला चपरा काय? नाही, सरकारलाच आहे. म्हणजे आज महायुतीतले घटक त्या ठिकाणी प्रशासक कोणी आणला? सरकारनं आणला. त्यामुळं हा निर्णय निश्चितपणे त्यांच्यासाठीच या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्हाला आनंद आहे एका गोष्टीचा की आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ. सतेज पाटील विरुद्ध उर्वरित जिल्ह्यातील नेते असं चित्र होतं. या निवडणुकीत काय तसंच चित्र राहील? या निवडणुकीत गोकुळ उत्पादक विरुद्ध बाकीचे असणार. गोकुळ उत्पादक हा शेतकरी आमच्याबरोबर असणार आहे, डेअरी आमच्याबरोबर असणार आहेत. कारण की जो शब्द मी दिला होता की 2 रुपये दरवाढ देऊ त्याच्यापेक्षा आम्ही जास्त दरवाढ गोकुळच्या माध्यमातून दिलेला आहे. काटकसरीचा कारभार केलेला आहे. कुठल्याही कर्मचाऱ्यांना कुठलाही त्रास 5 वर्षामध्ये या ठिकाणी झालेला नाही. किंबहुना सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन गोकुळची प्रोडक्टिव्हिटी वाढवणं, नवे बाय प्रोडक्ट्स आणणं, या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की लोक आमच्याबरोबर आहेत. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.